The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील रत्नदीप बुद्ध विहार सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय संस्था जमापूर शिरसगाव बंड यांच्या द्वारा आयोजित सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून पूजनीय भिक्खू संघाची जाहीर धम्मदेसना आज मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी रत्नदीप बुद्ध विहार जमापूर शिरसगाव बंड चांदूर बाजार अमरावती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा या धम्मसभेचे सन्माननीय अध्यक्ष पूजनीय भिक्खू बुद्ध गोजी महाथेरो आसेगाव, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू सील वंसलकार अमरावती आणि पूजनीय पूर्ण सुमेध भंतेजी थेरो राजरत्न भंतेजी संघशिला आर्याजी अनुला आर्याजी आणि या कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ नवयुवक मंडळ सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय संस्था रत्नदीप बुद्ध विहार जमापूर शिरसगाव बंड चांदूर बाजार अमरावती आणि समस्त गावकरी मंडळ शिरसगाव आणि या धम्मदेसनेला श्रवण करण्यासाठी दूरदूरवरून इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धीशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता
तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. आम्हाला राखीव ठेवलं होतं आणि भंतेजीने आमच्या सांगितलं होतं 5 वाजता म्हणजे संपवायचा कार्यक्रम. आणि नेमकं 5 वाजता किती 5 झाले की 5:30 झाले, 5 वाजताच्या नंतर माईक आमच्याकडे आला. पहा, बरं झालं तुम्हाला डाळ बट्ट्या काय काय जेवण होतं, दिवसभर सुरूच. आम्ही तिकडे गेलो तर टप्पू मारत होते. तर फार सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलाय बघा. आपल्या रत्नदीप बुद्ध विहारातील सर्व श्रद्धावंतांनी सकाळी अत्यंत सुंदर अशी भिक्षू संघाची धम्म रॅली इथपर्यंत काढली. मला वाटतं दीनबंधू परिवाराकडे जनबंधू म्हणते वा, लय काय काय कोणते बंधू बिंदू असतात. तर जनबंधू परिवाराकडे त्यांच्या घराचं काम तसं सुरूच आहे, परंतु खऱ्या अर्थाने तर गृहप्रवेशच झाला. त्यांच्याकडे भोजनदान होतं आणि आपल्या संविधान पार्कातून इथपर्यंत सुंदर अशी वाजत गाजत धम्म रॅली काढली. प्रचंड संख्येने उपासक उपासिका आणि तरुण तरुणी त्यामध्ये सहभागी झाले होते. आणि 55 गावाला या धम्मदेसनेच्या कार्यक्रमासाठी आपल्या रत्नदीप बुद्ध विहारातील श्रद्धावंतांनी या बंड गाव, कोणतं गाव, जमापूर बंड, बापा कोण ठेवलं असं नाव बंड. आम्ही आपल्या अमरावतीमध्येच मागे काही दिवसापूर्वी मला वाटतं पहा नांदगाव खांडेश्वर मध्ये का पिंपळगावला गेलो, पिंपळगावच होतं ते. तर पिंपळगाव होतं, समोर कंसात लिहिलेलं होतं निपाणी. मी तिथं विचारलं, बा हे निपाणी काय आहे, तुमचं बंड आहे, काय इतिहास आहे, आम्हाला काय माहित नाही त्याचा. तर त्या निपाणीवाल्यांना विचारलं, पिंपळगाव निपाणीवाल्यांना म्हटलं हे निपाणी काय कंसामध्ये. तर ते म्हणे, बा भंतेजी एक काळ होता तेव्हा म्हणे गावाला पाणीच नव्हतं म्हणे, म्हणून गावाचं नावासमोर लिहिलं म्हणे पिंपळगाव निपाणी. मी म्हटलं आता पाणी आहे का नाही, आता लय पाणी आहे. मी म्हटलं, तर मी म्हटलं निपाणी कट करा आणि पिपाणी नाव टाका म्हटलं. त्या बंडचं काय आम्हाला काय माहित नाही, कशासाठी बंड करून कधी उठले होते बापा तुम्ही, रोज बंडच करता काही माहित नाही. पण तुमच्या श्रद्धेकडे पाहून मात्र असं वाटत आहे की तुम्ही बंड तर बिलकुलच नाही, पण तुम्ही अत्यंत श्रद्धावान, सिलवान, गुणवान आहात. तुमची बुद्ध बाबासाहेबांवरती नितांत श्रद्धा आहे. आणि म्हणूनच बघा, हा एवढी मोठी जय्यत तयारी करून केवळ भिक्षू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम तुम्ही घडवून आणला. आणि तोही 2.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भंतीजींकडून तारीख मागे लागू मिळवली. एकदा सर्व या श्रद्धावंत आयोजकांसाठी आपण साधुकार आणि टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन, कौतुक केलं पाहिजे. हा वा, कारण भगवंताने सांगितलं महामंगल सूक्तामध्ये, जे गौरवास पात्र आहेत, ज्यांचा गौरव केला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, त्यांचं खरंच केलं पाहिजे. जे पात्र असतील त्यांचं करा, जे पात्र नसतील मुकच बसाव. कारण त्यांचं जर केला गौरव कौतुक, जे अपात्र आहेत त्यांचा, तर आपल्या वाणीचं दुष्कर्म होते नाही का, आणि म्हणून मुकच बसलं पाहिजे. पण इथं मात्र तसं नाही आहे, त्याला अपवाद आहे ते. कारण खरंच 2.5 वर्षांपासून कॉलवर कॉल, मेसेजवर मेसेज किती ठिकाणी येऊन भेटले असतील त्यांना मलाच माहित, कारण आम्ही काय फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. याचा अनुभव उपासक उपासिकांना येते आणि त्यामुळे अनेक ठिकाणी भेटायला आले. आता 26 जानेवारीला आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं भूमिपूजनाचा समारंभ झाला औरंगाबादला, तेव्हाही आले होते. त्याच्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये आमचा महाथेरो समारंभ झाला मिलिंद कॉलेजला औरंगाबादला, त्याही कार्यक्रमात आले. प्रत्येक वेळेस येऊ आम्हाला भेटू भंतेजी म्हणे, बा आम्हाला तारीख द्या, आम्हाला तारीख द्या. आणि म्हणता 2.5 वर्षाची प्रतीक्षा संपली आणि आज ही 10 मार्चची तारीख त्यांना मिळाली बघा. आणि एवढे जाम खुश आहेत ते की त्यांचा आनंद गगनात मावेना. आणि तुम्ही पण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात, आम्हाला खरंच खूप आनंद झाला. कारण गाव खेड्यातून तुम्ही आलात, हे विशेष. शहरात तर आम्ही म्हणजे जातो, सगळीकडेच जातो बापा, असं काही नाही, जिकडे बोलवलं तिकडे. पण आता तारखाच शिल्लक नाही, त्याला आम्ही काय करावं पहा, कुठं जाव. कारण आता हा फेब्रुवारी पण पॅक होता, मार्च पॅक आहे, एप्रिल पॅक आहे, मे पॅक, जून पॅक, नंतर वर्षावास पॅक, नंतर समारोह पॅक, आणि नंतर पुन्हा आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं उद्घाटन आहे ते पॅक. आणि नंतर विचारूच नका काय होते याचं, ते काय सांगता येते काय बापा. साथ दिली तर ठीक आहे, नाही साथ दिली तर काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे मागच्या मला वाटतं 9 तारखेला फेब्रुवारीच्या अमरावतीमध्ये पण आलो होतो.
नाही का? आपल्या भीम टेकडीला मोठा कार्यक्रम झाला 5,000 लोकांची बुद्ध वंदना आणि भंतेजींची धम्मदेसना ठेवली होती. तिथेही आपल्या अमरावतीकरांनी एवढी तुडुंब गर्दी केली होती की तुमच्या श्रद्धेला तर काय कुठं तोडच नाही बापा, एवढी श्रद्धा तुमची आहे. आणि 2 वर्षापूर्वी मला वाटतं आपल्या चांदूर बाजारला रमाई जयंती होती, म्हणून त्या रमाई जयंतीसाठी सुद्धा आम्ही आलो होतो. तिथे तुफान गर्दी होती. तिथे माता भगिनी माझ्या उपासक उपासिका प्रचंड संख्येने होत्या आणि इथे माझ्या माता भगिनी उपासक उपासिका प्रचंड संख्येने आहेत. एकदा पुरुषांनी आणि तरुणांनी या माझ्या आई बहिणींसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण बाबासाहेबांनी तर सांगितलेलंच आहे बघा. कालच 8 तारखेला जागतिक महिला दिन संपन्न झाला का नाही? बाबासाहेब म्हणाले ज्या समाजातील स्त्रियांची प्रगती झालेली असेल त्यावरून मी सांगेल तुम्हाला की त्या समाजाची प्रगती झाली की नाही. आणि म्हणून आपल्या समाजातीलही स्त्रियांची जोरात प्रगती सुरू आहे आणि त्याचं तुम्ही उदाहरण आहात. म्हणून स्वतःसाठी पण टाळ्या वाजून कौतुक करत जा बापा. कधी कधी आम्ही तर बसलो वर, तुम्ही बसले खाली. त्यातल्या त्यात मी 3-3दा सांगत होतो आयोजकांना ते तिकडचं कूलर इकडं आणा बाबा, हे असं करू लागले, यांना गरमी होऊ लागली, आम्हाला तर हवा थंड भेटू लागली, पण यांचं काय. तर ते बिचाऱ्यांनी एवढी सुंदर तयारी केली बघा. हे कूलर बिलर असं वाटू लागलं की आम्ही इतर समाजाचे जसे कार्यक्रम होतात बघा मोठमोठ्या स्टेजवरती, तिथे कोणी नसते, फक्त त्यांचे धर्मगुरू असतात, तसाच कार्यक्रम आपल्या या छोट्याशा गावामध्ये तुम्ही घडून आणला. त्यामुळे तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि असे जर गावागावात श्रद्धावंत उपासक उपासिका तयार झाले तर महामानवाचा जो संकल्प आहे भारत बुद्धमय करण्याचा तो लवकरात लवकर पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही पहा. पण त्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागेल. आता इथलं मी जरा भविष्य पाहत असतो. भविष्य म्हणजे कोणतं नाही ते येऊन हात दाखवाल बापा, तसं भविष्य नाही. येण्याच्या अगोदर आल्यावर थोडीशी माहिती घेतो इथं कसं काय आहे वगैरे वगैरे. तर यांनी सांगितलं 4-2 लोकांनी भंतेजी म्हणे आम्ही विहारात दररोज सायंकाळी वंदना घेत असतो आणि विशेषतः अशी यांची की यांच्या विहाराचा कोणी अध्यक्ष फाध्यक्ष नाही. कारण अध्यक्ष फाध्यक्ष जिथं तयार होतात अपवाद वगळता तिथला कार्यक्रम बिघडते पहा बऱ्याच ठिकाणी. कारण जिथं मान पान येते तिथे लोभ निर्माण होते. तिथं मग मला खुर्ची द्या, मला माईक द्या, मला पुष्पहार द्या, याच्यावर माझं नाव टाका. नाही टाकलं की पुन्हा खाली झाले काय वर झाले काय कोणीकडे झालं का त्याचा काना मात्रा चुकलाय बिघडलाय. मग विचारूच नका काय काय होते ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. मी तुम्हाला त्याच्यावर बोलायची काही गरज नाही. पण तुम्ही मात्र त्याला अपवादात बापा तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. तुम्ही अमरावतीकर आहे पण भंतेजीनं आमच्या सांगितलं बा आता बोलता बोलता कोणाच्या नादी लागले म्हणजे इथले 50% लोक अमरावतीचे कोणाच्या म्हटले भंतेजी मले काय माहित नाही पाय म्हणजे कोणा गुणांच्या काना कुणाच्या नादी लागले म्हणजे भजे खायला जातात म्हणजे भंतेजी काही लोक आणि अजून कोणाच्या तरी नादी लागले म्हणजे हे काय बरं नाही पहा, चांगलं नाही. कारण भीम केलं जिगर अर्ध्यापेक्षा कमी धरण अर्ध्यापेक्षा जास्त उदरच भरकट असतील तर मला सांगा बाबासाहेबांशी प्रामाणिकपणा आहे का? हा नाही आहे. म्हणून प्रामाणिक लोक बाबासाहेबांना अभिप्रेत होते आणि प्रामाणिक लोक जर असतील, सिलवान गुणवान लोक जर असतील तर तेच धम्माचं आचरण करू शकतात, तेच धम्माचा प्रचार प्रसारामध्ये सहाय्यक बनू शकतात, तेच आर्य उपासक बनू शकतात. अन्यथा एक ना धड भाराभर चिंध्या पाठ झालं पहा तुम्हाला. कारण प्रवचन ऐकत असता का तुम्ही? सर्वजण ऐकता का? हात वर करावर खरंच कोण कोण ऐकते ते बाबा. या कॅमेरामॅन फिरवला असता तर दिसला असता बा. एवढे लोक ऐकतात बघा प्रवचन. ही फार मोठी जमेची बाजू आहे. कारण सर्वाधिक कॉल मेसेजेस आमच्याकडे आम्ही ते रिसिव्ह करत नाही पण आमच्या साध्य साहेब आहेत त्यांच्याकडे आमचा कारभार आहे, त्यांना कॉल जातात मेसेज जातात. आणि सर्वाधिक तारखेसाठी जर कुठून फोन येत असतील तर आपल्या अमरावती जिल्ह्यातूनच फोटो येतात बघा सर्वाधिक. समजा जेव्हा आपण ते कम्पेअर करू तेव्हा, कारण अत्यंत श्रद्धावान लोक आहेत, धार्मिक लोक आहेत. अपवाद तर सगळीकडेच आहेत बापा. अपवाद काय तुमच्याकडेच आहेत असं काही नाही. नागपूरला जरी बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली असली तरी भंतेजी पण आताच म्हणाले ना आम्हाला माहिती आहे काही लोक लय भरकटलेले आहेत, अजिबातच ध्यानावर नाही. नाही का? आपल्या पूजा घरामध्ये कोण कोण ठेवते काय ठेवते ते विचारूच नका. लय घुमतात म्हणून लोक जाऊ कुठं
आणि लय काय काय करतात. म्हणून तुम्ही तसे नसाल, नाही तुम्ही तसे, पण काही काही लोक तसे असतात. आणि म्हणून बघा, आपण श्रद्धावान असलो पाहिजे, सिलवान गुणवान असलो पाहिजे. कारण आपल्या बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिला बघा, नाही का. मुलं गेले, मुलगी गेली त्यांची, पत्नी तारुण्यामध्ये गेली, काय नाही दिलं बाबासाहेबांनी आपल्याला. काल आपण गावकुसाच्या बाहेरचे होतो, आज मालामाल झाले का नाही. आता मी पाहत होतो, पुरुषांकडे पाहत होतो, त्यांच्या बोटाकडे पाहत होतो, तुमच्याकडे पाहत होतो, तर बाबा सोनं चांदी माणिकन मोतीन गळ्यातन नाकातन कुठन कुठन, घरचं तर वेगळंच, कपाटातलं वेगळंच, बँकेतलं वेगळंच. जळ म्हणतात जळ ना, एवढी श्रीमंती आली का नाही. काल गुलाम होते, आज मालामाल झाले की नाही. काल बघा काही नव्हतं आपल्या लोकांकडे, पण आज मात्र सर्व काही आलं. आणि हे सर्व काही आल्यानंतर मात्र आपण बाबासाहेबांनी आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, त्या जबाबदारीचं आपण पालन करणारे असायला पाहिजे. नाही तर बाल्या बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचे लेकर, आता 10x10 नाही, आता तर लय मोठमोठे बंगले. तर बाल्या बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत म्हणते काही काही, आणि समाज गेला म्हणते चुलीत म्हणते. येतच नाही इकडे, वर्गणी देत नाही, विहारातही येत नाही, धार्मिक कार्यक्रमातही येत नाही. पंगत असू द्या फक्त, मात्र तिथं बरोबर येते. आणि हे जेवण बरोबर नाही म्हणते, हे काय बट्टी बरोबर शिजलीच नाही म्हणते, तळलीच नाही म्हणते, वरणात मीठच कमी पडलं म्हणते. नाव ठेवायला सांगू द्या बापा, किंवा खेकडा प्रवृत्ती तयार व्हायला सांगू द्या, मग तर विचारूच नका. 10 रुपये देते, 100 रुपयाचा हिशोब मागते. तुमच्याकडे नसेल असं कोणी, पण सांगतो जसं आम्ही तुमच्याकडे जन्माला आलो, म्हणजे बिलकुल करणार काहीच नाही, पण करणाऱ्यांना मात्र नाव ठेवते, त्रुटी काढते. असेही समाजामध्ये लोक आहेत, त्यांच्यामध्ये बदल झाला पाहिजे. तसं तर भगवान बुद्धांनी बघा 2500 वर्षांपूर्वी एक उपदेश दिलेला आहे. मी तुम्हाला तोच सांगणार आहे, मी काय अधिक बोलणार नाहीये, कारण घड्याळाचा काटा पुढे आणि पुढे चाललाय. तुम्ही गाव खेड्यातून आला, मी आता विचारलं, हे इकडे ते पुदिना लावला म्हणते यांनी, सुंदर. आम्हाला वाटलं बा मेथीची भाजी लावली का काय. आम्हाला जवळ नेऊन दाखवलं तर पहिल्यांदाच पुदिन्याची शेती पाहिली आम्ही. एवढा मोठा पुदिना, आणि मला माल झाले म्हण बाबा, बंगला बांधला त्यांनी पुदिन्यावर. ही मोठी गोष्ट आहे. बिलकुल आपले लोक पुढे गेले पाहिजे, बाबासाहेबांची हीच इच्छा होती. तर हे तुमच्याकडे मला वाटतं चण्याची पण आता काहीतरी काढता का, चणे हरभरा काय म्हणतात तुमच्याकडे. हरभऱ्याची आता काय काय ते सुरू आहे ते सीझन, ते करू करू लोक आले म्हणते बा, दुपारपर्यंत काम करून आले. तर तुम्ही खरोखर श्रद्धावान आहात. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे, कमळ पुष्पा समान विविधता असलेले 4 प्रकारचे बौद्ध माणसं आहेत. आज समाजात आम्ही फिरतो ना, सगळीकडे फिरतो, गावखेड्यातही फिरतो, शहरातही फिरतो. तर कमळ पुष्प माहितीये तुम्हाला, भगवंताच्या मूर्त्या कशावरती असतात सर्वाधिक. तुम्ही लेण्यांमध्ये पाहत असाल किंवा विहारांमध्ये पाहत असाल, सर्वाधिक मूर्त्या कशावरती बसलेले दाखवतात भगवंताला. कमळ पुष्पावरती बसलेलं दाखवतात बघा. का, काय रिझन असेल, काय कारण असेल, कोण सांगू शकेल तुमच्यापैकी की काय कारण आहे. गुलाबाच्या फुलावरती का नसतील दाखवत, मोगऱ्याच्या फुलावरती का नसतील दाखवत, कमळाच्याच फुलावर भगवंताला बसलेलं का दाखवत असतील. ऍक्च्युअल मध्ये बसत होते का कमळाच्या फुलावर भगवान, म्हणजे हकीकत मध्ये वास्तवात बसत होते का कमळाच्या फुलावरती भगवान, नाही. परंतु प्रतिकात्मकतेचं ते रूप आहे. तर का कमळाच्या फुलावर माहिती आहे, तर कमळाच्या फुलाची विशेषता असते. या जगात सगळ्या गोष्टींची विशेषता असते, सगळ्या. मग श्रमणांमध्ये विशेषता असते वेगवेगळी, उपासकांमध्ये पण विशेषता सांगितली वेगवेगळ्या प्रकारची, किंवा काही पदार्थ असतील त्याची पण विशेषता सांगितली वेगवेगळ्या प्रकारची, कापड असेल कापडाची पण विशेषता सांगितली वेगवेगळ्या प्रकारची, शेती असेल शेतीची पण विशेषता सांगितली भगवंताने वेगवेगळ्या प्रकारची. अंगुत्तर निकायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भिन्न भिन्नता असलेल्या बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांनी मिलिंद प्रश्न, तुम्ही ग्रंथ जर ऐकत असाल, आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून आम्ही सुरू केला होता या वर्षावासामध्ये, परंतु वेळ कमी पडली आणि तो आम्ही बंद केला. पुन्हा सुरू करणारच आहोत. परंतु सांगतोय यासाठी की कमळ पुष्प जे आहे त्याची विशेषता अशी आहे की कमळ कुठे उगवते माहिती आहे तुम्हाला, कुठे कुठे घाण पाण्यामध्ये किंवा चिखल जिथे असेल, फार दिवसांचं पाणी जमा झालेलं जिथे असेल त्याच्यातच उगवते. बिस्लरीच्या पाण्यामध्ये, फिल्टरच्या पाण्यामध्ये
जारचं पाणी जिथं टाकल्या जाईल तिथं उगवते का? उगवत नाही. त्या पाण्याला तुंबवायला लागते, त्या पाण्याला भरपूर दिवस तसंच सडवावं लागते आणि नंतर त्याच्यामध्ये बीज वगैरे टाकलं की मग कमळाची झाडं त्याच्यामध्ये येतात आणि त्याला फुलं लागतात. तर कमळाचे तो प्रकार आहेत, पण त्या कमळाची विशेषता काय सांगितली भगवंताने? एकदा भगवंतालाच विचारलं की तुम्ही कोण आहात, त्याचं एक सूत्रच आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं मी बुद्ध आहे. मग उदाहरण म्हणून सांगा, उपमा देऊन सांगा. तर भगवंताने सांगितलेलं आहे त्या उपमेमध्ये की मी कमळासारखा आहे. कमळासारखे का म्हणाले स्वतःला? तर कमळाची विशेषता अशी आहे की कमळ घाण ठिकाणी घाण पाण्यात चिखलात उगवते खरं, पण उगवल्यानंतर त्याचं स्वतःचं अस्तित्व वेगळं असते. ते चिखलासारखं बिलकुल नसते. चिखलात उगवते, चिखलातच वाढते, पण चिखलापासून घाणीपासून अलिप्त असते. भगवान बुद्ध सुद्धा म्हणाले तसेच मी या संसारामध्ये जरी जन्माला आलो, राग द्वेष लोभाने भरलेल्या लोकांमध्ये जन्माला आलो, मनुष्य म्हणूनच जन्माला आलो, परंतु मी मात्र सर्वसामान्य मनुष्यांसारखा नाही आहे. मी सर्व विकारांपासून मुक्त आहे, रागाद्वेषा लोभापासून मी मुक्त आहे. आज मी निर्वाणाची अवस्था प्राप्त केलेली आहे. मी अर्हत आहे, इतिपिसो भगवा आहे, अरहंग आहे, सम्मा संबुद्ध आहे, विद्याचरण संपन्न आहे, सुगतु आहे, लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी आहे, सत्ता देव मनुष्यानंग आहे, बुद्धो भगवाती आहे. अशा विशिष्ट गुणांची मी खाण आहे. मी बुद्ध आहे. जसं कमळ चिखलात उगवते आणि चिखलापासून अलिप्त राहते तसा मी आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाला कमळ पुष्पावरती दाखविल्या जाते. कारण चिखलात जरी उगवलेलं असले तरी मात्र त्या चिखलाचा एकही गुण त्याच्यात नसते. तर आपणही बी तसं मग नाही कमळासारखं बनता आला आपल्याला, तर आपण चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये, कल्याण मित्रांच्या सहवासामध्ये जर राहिलो, नेहमी नेहमी जर धम्मश्रवण करत राहिलो, नेहमी नेहमी विहारामध्ये जर जात राहिलो, तर आपल्यात परिवर्तन होईल का नाही? होईल का नाही? होते. पण सगळ्यांमध्येच होते काय? होते का? 69 वर्ष झाले बघा धम्मदीक्षा घेऊन. किती 69 वर्ष झाले धम्मदीक्षा घेऊन. या 69 वर्षांमध्ये काहींनी आपली प्रगती करून घेतली. धार्मिक प्रगती असेल, सामाजिक प्रगती असेल किंवा आर्थिक प्रगती असेल, आपली प्रगती काहींनी करून घेतली, पण काही जागेवरच आहेत. त्याच मार्गाला जाण्याच्या मागे, जसं मच्छरासारखी प्रवृत्ती आम्ही मागे सांगितली बघा आपल्यातल्या काही लोकांची. कोणासारखी? मच्छर समजतं का नाही? तुमच्याकडे नाही असतील ना? तर काही लोक पहा आपल्या समाजात, तुम्ही नाही म्हणत, हो तुम्हाला तर बिलकुलच म्हणत नाही आपण. मच्छरासारखे कसे? तर मच्छराची विशेषता काय आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. मच्छराची काय विशेषता आहे? तर ते मच्छर घाणीवरच आनंद मानते. त्याला समजा असे मुठभर मच्छर पकडले आणि आपल्या नवीन घराच्या एखाद्या रूम मध्ये नेऊन ठेवले आणि तिथं परफ्यूम स्प्रे काय सुगंधित द्रव्य उठणं ठेवलंय आणि खिडक्या दार बंद केले, बाबा इथंच राहा तुम्ही, घाणीवर राहिले, आता तुमच्यावर उपकार करतो म्हणून समजा कोण सोडलं स्वच्छ निर्मळ केलेल्या रूम मध्ये. आणि नंतर मग समजा एखाद्या घंट्यानं म्हणा का सायंकाळी म्हणा खिडकी थोडीशी जर काढली तर ते मच्छर म्हणतील का नका काढू आम्ही इथंच थांबतो, लय भारी वाटू लागलं म्हणतील का? काय होते? थोडी खिडकी किंवा दरवाजा काढला, एक मच्छर तर तिथं थांबा, सारे मच्छर तिथून बाहेर पडतात आणि जिथं घाण आहे बरोबर तिथंच जातात. तसेच आपल्यातले काही लोक आहे पहा, खाते बाबासाहेबांचं आणि गाते भलत्याच. खाते बाबासाहेबांचं, गाते भलत्याच. आणि मी रोज सांगू लागलो आता जयंतीचा पिरियड आहे म्हणून, काही ते खरंच बघा या मच्छरासारखे आणि काही मशरूम सारखे टेकुळ्यासारखे लोक जन्माला आलेले आहे बघा समाजात. जयंती आली की बाहेर पडते आणि ते एवढ्यासाठीच की नाचायला भेटते. नंतर विहार माहित नाही, पंचशील पालन माहित नाही, अष्टशील पालन माहित नाही किंवा धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होणार नाही. बस जयंती आली की मला नाचायचं म्हणते, वर्गणी दिली म्हणजे मी डीजे लाव. यांनी सांगितलं, यांना विचारलं मग तुमच्याकडे लावतात का तसं काही, नाचता का तुम्ही? तर हे म्हणे बा आमच्याकडे भक्तीचे डीजे बीजे काही नसते, लहान मुलांचे लेझिमचे काही पथक बिथक असतात म्हणते. खरं का खोटं? खरं म्हटलं काय? बाबा लय जोरात खरं आहे, खरंच आहे. एकदा पुन्हा टाळ्या वाजवा, त्यांचं अभिनंदन करा का? कारण समाजामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं परिवर्तन झालं पाहिजे. अहो नाचून खरंच काय भेटणार आहे? आनंद साजरा केला पाहिजे.
आम्ही या मताचे नाही आहोत की जयंती साजरी करू नये बाबासाहेबांची. आम्ही पण आंबेडकरवादीच बौद्ध भिक्षू आहोत. बाबासाहेबांमुळेच बुद्ध धम्म आम्हालाही मिळालेला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की नाचण्यातच दिवस वाया घालवायचे. हा, नाचण्यात दिवस वाया घालवण्याचा वेळ आहे का आता? अहो, तुम्ही आजूबाजूला पहा, लोक सत्ताधारी बनतात का नाही? लोक सर्वार्थाने स्वतःची प्रगती करतात, आपल्या धम्माचा प्रचार करतात, धम्मासाठी आपलं तनमन धन खर्ची घालतात, आणि आपले लोक पहा फक्त नाचायचंय. बाबासाहेब असे होते, भगवान बुद्ध असे होते, त्यांच्यासारखं कोणीच नाही, वगैरे वगैरे. यानं काय होईल काही? बाबासाहेब स्वतः म्हणाले, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही प्राणपणाने पाळल्या तरच तुमचा उद्धार होऊ शकतो, अन्यथा माझ्या नंतर तुमचा उद्धार करण्यासाठी इथे कोणी जन्माला येणार नाही, हे निक्षून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या महामानवाने जो बुद्धाचा धम्म आपल्याला दिला, तो बुद्धाचा धम्म आपल्याला पाळता आला पाहिजे, आचरणात आणता आला पाहिजे. नाही तर त्या महामानवाने आपल्याला 14 ऑक्टोबरला दीक्षा दिली आणि 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये एक गर्भित इशारा पण दिला. काय म्हणाले बाबासाहेब? माझ्या नवदीक्षित बौद्ध बांधवांनो, भगिनींनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, बौद्ध जन हो, तुम्हाला मी नव्याने बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. परंतु बुद्ध धम्म पाळण्यासाठी कठीण आहे, अवघड आहे. गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यासारखं समजू नका बुद्ध धम्माचा स्वीकार केला म्हणून. मेंढर बडून माझ्या मागे मेंढरांसारखे येऊ नका. तुम्हाला जर बुद्ध धम्म पाळता आला नाही, आचरण करता आलं नाही, तर उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे असं बोट करून म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराजांनी बुद्ध धम्म बाटविला. कोणाचे शब्द आहेत हे माहिती तुम्हाला? कोणाचे शब्द आहेत हे? आपल्या बाबाचे शब्द आहेत. बोलून दाखवलं बाबासाहेबांनी आपल्याला तेव्हा की उद्या अशी वेळ येऊ देऊ नका. आणि मी आता जे म्हणालो की भीमके लगते जिगर खरंच आधी इधर आधी उधर असतील, किंवा भंतीजींनी सांगितलं आपल्या विदर्भात अमरावतीला, जर खरंच काही लोक त्या वित्तूला मानत असतील किंवा गुणाला मानत असतील, विशेष म्हणजे त्यांच्या मूर्त्या फोटो बुद्ध बाबासाहेबांच्या बरोबरीला ठेवत असतील, तर मी तर म्हणतो तुम्ही लय मोठं पाप करता. माहिती तुम्हाला मी जबाबदारपूर्वक बोलतोय तुम्हाला. जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला पुण्य तर नाही. काही लोकांचे तोंड लय बारीक झाले बापा, आम्हाला कळते काऊन बारीक झाले असं म्हटल्यावर. पण मी तुम्हाला खरंच सांगतो जबाबदारपूर्वक, जे लोक बुद्ध बाबा साहेबांशिवाय दुसऱ्याची निंदा करत नाही, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही. या देशातल्या प्रत्येक धर्मियांनी आपापल्या धर्माचा, त्यांच्या दैवतांचा मान सन्मान जे करायचं आहे ते खुशाल करावं, त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी. पण आपण बौद्ध आहोत. कोण आहोत? कोण आहोत? काय मुकेत बसता बापा. आपण कोण आहोत? बौद्ध आहोत. आणि बौद्धांचेही लक्षण आहेत, बौद्धांचंही आचरण वेगळं आहे. इथे हिंदू जसे वेगळे आहेत, त्यांचे आचरण जसं वेगळं आहे, त्यांची संस्कृती जशी वेगळी आहे. इथे मुस्लिम जसे वेगळे आहेत, त्यांचं आचरण जसं वेगळं आहे, त्यांची संस्कृती जशी वेगळी आहे. इथे ख्रिश्चन जसे वेगळे आहेत, त्यांचं संस्कृती वेगळी, त्यांचं आचरण वेगळं. इथे शीख वेगळे, त्यांची संस्कृती वेगळी, त्यांचं आचरण वेगळं. तसेच आपण सुद्धा इथल्याच मातीतले बौद्ध आहोत. आपली बौद्ध संस्कृती वेगळी, आपला इतिहास वेगळा, आपलंही आचरण वेगळं असायला पाहिजे. हे बाबासाहेबांनी आपल्याला वेळोवेळी सांगून दिलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर कोणी, तुम्हाला म्हणत नाही बाबा, पण जर कोणी बाबासाहेबांच्या फोटोच्या मूर्तीच्या, भगवान बुद्धाच्या फोटोच्या मूर्तीच्या बाजूला भलत्या सलत्याचे फोटो मूर्त्या ठेवत असाल आणि तिथं काय लावत असाल, आपलं बोलणं तिखट आहे, फार रोखटोक आहे. पण तुम्हाला खरंच सांगतो, वाचवतो त्याच्यापासून तुम्हाला. कारण त्या बाबासाहेबांनी आपला सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या राजरत्नावर जशी वेळ आली होती तशी वेळ आपल्या समाजातल्या राजरत्नावर येऊ नये. त्यांच्या गंगाधरावर जशी वेळ आली होती तशी तुमच्या घरात जन्माला येणाऱ्या गंगाधरावर वेळ येऊ नये. त्यांच्या रमेशावर जशी वेळ आली होती तशी तुमच्या घरात जन्माला येणाऱ्या रमेशावर वेळ येऊ नये. त्यांच्या इंदूवर जशी वेळ आली होती तशी तुमच्या घरात जन्माला येणाऱ्या इंदूवर वेळ येऊ नये. म्हणून बाबासाहेबांनी स्वतःच्या डायबिटीस कडे, मणक्याच्या आजाराकडे, गुडघा फ्रॅक्चर झाला त्याच्याकडे पाहिलं नाही.
त्यांची पत्नी जवानपणात गेली आपली माता रमाई, त्याच्याकडे पाहिलं नाही, आपल्या परिवारासाठी वेळ देऊ शकले नाही का? तर आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, समाज पुढे आणि पुढे जावा, आणि माझ्या परिवारावर जी वेळ आली आहे ती माझ्या समाजावरती वेळ येऊ नये, माझा समाज श्रीमंत बनावा, त्याने शिक्षण घ्यावं, त्यांना सगळ्या सुविधा मी उपलब्ध करून द्याव्यात आणि ते पुढे आणि पुढे जावेत, यासाठी बघा बाबासाहेबांनी आपले मुलं पत्नीची कुर्बानी दिली बघा. आणि म्हणून आज आपल्याकडे जे म्हणून काही आहे, कुणाची बदौलत आहे? कोणाची आहे? बाबासाहेबांची बदौलत आहे बघा. सगळं काही बाबासाहेबांनी दिलं. आपल्या मुलांकडे दुर्लक्ष झालं, त्यांचं पत्नीकडे दुर्लक्ष झालं बघा. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. केली केली का पर्वा? अहो पर्वा केली नाही. आणि तुम्ही जर आता मध्येच शहाणपण करत असाल आणि त्या बाबासाहेबांच्या बाजूला काही कोणीतरी ठेवून, बुद्धाच्या बाजूला कोणी ठेवून तुम्ही अपमान करत असाल तर मी शाप देत नाही तुम्हाला, परंतु बोधिसत्वाला बेमान झाल्यामुळे, ज्यांच्यामुळे आपल्याला सर्व काही मिळाले, अहो सावलीचा विंटा तुम्ही कल्पना तर करून पहा, तुम्ही कल्पना तर करून पहा. माझं बोलणं तुम्हाला तिखट लागत असेल पण तुम्ही कल्पना करून पहा की आपल्या सावलीचा विंटाळ होत होता. कशाचा? बोला माझ्याशी, मुख्यात बसू नका. सावलीचा विंटाळ होत होता. आपल्या भर दुपारी बाहेर पडावं लागायचं आपल्या वंशजांना, आपल्या पंजोबाला, पणजीला, आपल्या घरातल्या लोकांना, की जेणेकरून सूर्याची सावली आपल्या पायाखाली पडेल, दुसऱ्यावर पडणार नाही आणि दुसरे बाटणार नाही, विंटाळ होणार नाही, अशी सुविधा करून ठेवली बघा, अशी व्यवस्था करून ठेवली होती. पाणी सार्वजनिक विहिरीवर, पाणवट्यावर आपण जाऊन पाणी पिऊ शकत नव्हतो. स्वतः बाबासाहेब म्हणाले, मी शाळेत होतो, मला जर तहान लागली तर शिपायाची वाट पाहावी लागायची. मला जोपर्यंत शिपाई येत नाही तोपर्यंत मी तहाने विना व्याकुळ व्हायचो. शिपाई आल्यानंतर हात वरती ओंजळ करावी लागायची, तो शिपाई वरतून पाणी टाकायचा. पण माझ्याच वर्गातले इतर विद्यार्थी मात्र बिनधिकीतपणे त्या पाणवट्यावर, त्या माठावरती जात होते आणि पाणी पित होते. मी बडोद्याला होतो, तिथे मी बॅरिस्टर होतो. MA, PhD, DSc, LLD, डिलीट, बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेल्या असताना मी तिथे नोकरी करत होतो सयाजीराव गायकवाडांकडे. परंतु मला तिथे अपमानित केलं गेलं, माझा विंटाळ केला, गोमूत्र शिंपडल्या गेलं. हे बाबासाहेब म्हणाले, मी लहान होतो तेव्हा माझे केस कापून देणारे, म्हशीचे केस कापून देणारे माणसं माझे केस कापत नव्हते, कारण मी एका शूद्र जातीमध्ये, अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलो होतो. परंतु बाबासाहेब म्हणाले, आज माझ्या समाजाची परिस्थिती अशी मी बनवली आहे की यांच्याकडे कोणी बोध करणार नाही, कोणाची हिंमत होणार नाही, असं स्वाभिमानी आणि मालामाल समाजाला बाबासाहेबांनी आपल्या बनवलं बघा. आणि त्या बाबासाहेबांना आपण बेमान होत असेल, त्यांच्या विचारांची प्रतारणा करत असेल, तर मी आता पुन्हा म्हणतोय तुम्हाला की टळटळाट आपल्याला लागेल बघा. तुम्हाला सांगतो, जे बेमान होतील त्यांना टळटळाट लागेल. तुम्हाला भलेही वाटत असेल कोणाच्या पाया पडल्यामुळं आणि कोणाचा उपास धरल्यामुळं भलं होते, बिलकुल तसं होणार नाही. उलट पाप लागेल, वाईट होईल. का? तर त्या बाबासाहेबांना आपल्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे. मुलं जाऊ दिले. तुम्ही कल्पना करून पहा की आपल्या घरचं कोणी गेलं, कारण तुम्ही संसारिक आहात, आपल्या पोटचा गोळा गेल्यावर काय दुःख होते तुम्हाला? होते का नाही? काय वाटलं असेल राजरत्न गेल्यावर, काय वाटलं असेल गंगाधर गेल्यावर, काय वाटलं असेल रमेश गेल्यावर, काय वाटलं असेल हिंदू गेल्यावर त्यांना. परंतु त्यांनी केवळ स्वतःचा विचार केला नाही, रडत बसले नाही. बाबासाहेब बाहेर पडले, पायाला भिंगरी बांधून फिरत राहिले. विशेष म्हणजे तुम्ही यासाठी म्हणून पुण्यवान आहात, त्या बोधिसत्वाचा चरण स्पर्श आपल्या अमरावतीमध्ये झाला. इथे अंबाबाई देवी काय मंदिराचा त्यांनी सत्याग्रह केला. या अमरावती जिल्ह्यात सभा झाल्या बाबासाहेबांच्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही त्याही अर्थाने पुण्यवान आहात. आणि म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करावं. तसं भगवान बुद्धांनी तर सांगितलं बघा की 4 प्रकारचे बौद्ध लोक आहेत. मी आता स्टार्ट मध्ये तुम्हाला सांगतो किती प्रकारचे, तुम्ही कोणत्या प्रकारचे मी स्वतःला विचारा, इकडं तिकडं पाहू नका. भगवंताचा उपदेश आहे, 2500 वर्षांपूर्वी भगवंताने दिलेला उपदेश आहे की जे बौद्ध लोक म्हणून घेतात, अनुयायी म्हणून घेतात, तर ते किती प्रकारचे आहे. तर हे उपमा दिली कमळावरून, कमळ फुल आहे ना, कमळ फुलावरून उपमा दिली.
कमळामध्ये पण जाती असतात, विविधता असते, भिन्नता असते, प्रत्येकामध्ये भिन्नता असते. जसं आम्ही बसलो आमच्यात मध्ये पण भिन्नता आहे, तुम्ही बसलात तुमच्यात पण भिन्नता आहे, वेगवेगळे पण आहे का नाही. तुमची मुलं जरी असतील स्वतःची 2-3 मुलं असतील, सारख्याच गुणांची असतात का? लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या नंतर सारखेच राहतात काय? बापा काही ना खालीच मान घातली लगे. अनुभव लय डेंजर आहे कोणाचा ते विचारताच कामाने. कारण सगळीकडे पळसाला किती पान आहे? 3च आहे. अपवाद वगळता काही काही ठिकाणी 4ही असतात आणि काही ठिकाणी 2ही असतात. आपल्या औरंगाबादला साजापूरला मॉनेस्ट्रीला पळसाचं झाड एक आहे. आमचे सामने म्हणे तोडू का बा त्याला म्हणते जी. तर मी म्हटलं तोडू नका बा, मी प्रवचनात सांगत असतो पळसाला 3च पानं असतात. तर मग कोणी आले तर ते दिसेलच बा किती पानं असतात. खरंच तर ते झाड मोठं झालंय आता पळसाचं. तर हे यासाठी म्हणून सांगतो का पळसाला पानं किती आहे? 3च पानं आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की हे जीवन अनमोल आहे. तर आपण कसे आहोत पहा. पहिलं प्रकार सांगितला की उदकम पटिक्किता नावाचं एक कमळ आहे. जसे कमळ वेगवेगळे आहे ना, तर पहिलं कमळ कसं सांगितलं भगवंतानं? पाण्यात डुबलेलं असते ते वरती येऊच शकत नाही, म्हणजे येतच नाही, ही त्याची विशेषता आहे. ते पाण्यातच राहते, पाण्यातच डुबलेलं राहते, ते वरती येऊ शकत नाही. एक तर चिखलात रुतलेलं असते ते आतमधल्या पाण्यामध्ये, म्हणून ते वरती येऊन उमलत नाही. भगवंतानं सांगितले असेच संसारात काही काही लोक असतात का, त्यांना धम्माची गोडी नसते, विहारात जाण्याची गोडी नसते, दान पुण्य करण्यावर विश्वास नसते, शील पालन करण्याचा विश्वास नसते, ध्यान करण्याचा तर अजिबातच विश्वास नसते, नाही का? कशाचाच विश्वास नसते, बिलकुल भलत्याच गोष्टीचा विश्वास असते. असे संसारात डुबलेले त्या कमळाप्रमाणे, जसं ते कमळ एक प्रकारचं वरती येतच नाही, तसे काही काही या संसारात डुबलेले लोक आहेत. म्हणाले भगवान बुद्ध अधार्मिक प्रवृत्तीचे लोक असतात बघा. आपल्यातही तसे लोक आहेत बघा. आहेत का नाही? नाही आहेत म्हणा बापा, म्हणजे आहेतच खरं म्हणा, म्हणजे काय तर खरंच आहेत बघा. अजिबात त्यांना बाबासाहेबाशी काही देणं घेणं नाही, त्यांना भगवान बुद्धाशी काही देणं घेणं नाही, धम्माच्या आचरणाशी काही देणं घेणं नाही, दान पुण्य शील पालन ध्यानाशी काहीच संबंध नाही. असे संसारात डुबलेले लोक असतात. ते अंधाराकडून अंधाराकडेच वाटचाल करतात. कशाकडून? अंधाराकडून अंधाराकडेच वाटचाल करतात. मग ते माणसं म्हणजे आई वडील अंधारातच आणि लेकरं पण त्यांचे अंधारात. जसे मायबाप असतात तसेच. खरं की खोटं? खोटं काय म्हणाल बापा तुम्ही? आईच काय काय खाणारी असेल समजा, तुमच्याकडे खातात का माहित नाही. एका गावाला गेलो भंतीजी आम्ही इकडं, बापा सगळ्यांच्या तोंडात काय काय होत होते. मी विचारलं, म्हटलं बायांच्या तोंडात काय आहे, काय खात आहे? तो ते म्हणे त्या पानामध्ये तंबाखू टाकून खात आहे. महिला पण आणि पुरुषांचं तर विचारू नका. यांना तर कोण स्वातंत्र्य दिलंय कधी काय माहिती बा. काही काही बाबतीत हे म्हणते महिलांना जमत नाही म्हणते, आम्हाला आमच्याच वाट्याला स्वातंत्र्य आहे म्हणते. तर हे डेंजर आहे बघा. म्हणजे समजा आई वडील तंबाखू खात असतील किंवा काय, तुमच्याकडे काय खर्रा बिर्रा काय म्हणतात ते, खर्राच म्हणते, माहित आहे बा. तर ते खर्रा खात असतील किंवा दारू पित असतील किंवा वाईट करत असतील, कोणाचं चुगल्या करत असतील, निंदा करत असतील, भांडखोर असतील, तर मुलांवर कोणता परिणाम होईल? कोणता होईल? जशास तसा होईल की नाही? का जे पेरलं तेच उगवते का नाही? का एक पेरलं दुसरंच उगवते? दुसरं उगवत नाही. म्हणून तुम्ही मायबाप म्हणून जर आदर्श असाल, व्यवस्थित असाल, तर शक्यता आपण अपेक्षा करू शकतो की मुलं चांगले निघतील. पण मायबापच ध्यानावर नसतील तर तेच बीज, तीच क्वालिटी, जैसे ते. आणि मग मुलांना कोणत्या तोंडानं शिकवाव? तोंडच राहत नाही आपल्याला शिकवायला, तर कोणत्या तोंडानं म्हणा का बाबू हे करू नको बाई, दादा हे करू नको मा, कसं करू नको मा, तेच म्हणते. मग तुम्ही कशी सांगता म्हणते मला? तोंड आहे का म्हणते तुम्हाला? तुम्ही तर काही कमवलं नाही म्हणते, दारूतच घातलं सार. आणि मग मी तू काय म्हणते मला, तूच खाते म्हणते. काय काय समजाची गोष्ट हो, तुम्हाला म्हणत नाही बाबा.
गणित बिघडते बघा, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून अंधाराकडून अंधाराकडे जाणारे हे लोक असतात, त्या कमळासारखे डुबलेलेच असतात संसारात. चांगुलपणाशी, शील सदाचाराशी, नैतिकतेशी, सुसंस्काराशी त्यांना काहीही काडी मात्र संबंध नसतो. अज्ञान अंधश्रद्धेमध्ये ते डुबलेले असतात, ते कधीच बाहेर पडत नाहीत बघा. अशी एक क्वालिटी आहे. जसं कमळ एक क्वालिटीचं, गुणवत्तेचं कमळ वरती येत नाही, ते आतमध्ये चिखलामध्ये डुबलेलं असते. तसेच काही लोक बिलकुल कधीच अंधश्रद्धेतून बाहेर पडत नाहीत, वाईटपणातून कधी बाहेर पडत नाहीत. धम्माचरणापासून ते कोसो दूर असतात. आणि हे भगवंताचं वचन आहे. तुम्ही या प्रकारचे नाही आहे, नसाव बापा, अशी अपेक्षा आहे. दुसरं सांगितलं, पदुमंग उदके जातंग, म्हणजे पाण्यावर थोडं येत आलेलं असते आणि थोडं पाण्यामध्ये असते कमळ. म्हणजे उमलताना थोडं पाण्यातच असते आणि थोडं पाण्याच्या बाहेर असते. तर अशा लोकांची क्वालिटी भगवंताला विचारल्यावर भगवंतानं सांगितली की या संसारामध्ये असे काही लोक आहेत. जसं श्रद्धावान धार्मिक लोक, त्याची क्वालिटी सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले, काही लोक धम्मश्रवण करतात. तसं कमळाचं हे फुल पाण्याच्या थोडस बाहेर आलेलं असते आणि अर्ध पाण्यातच असते. तर याची क्वालिटी माणसाशी जोडत असताना भगवान म्हणाले, काही लोक इथे असे आहे की धम्मश्रवण करतात, पण त्यांना धम्माचा अर्थ कळत नाही. धम्मश्रवण करतात पण धम्माचा अर्थ कळत नाही. समजा आता इथं प्रवचन ऐकायला बसले कोणी, आणि समजा तुम्ही चपला तिकडे ठेवल्या असतील, काही तर जवळच घेऊन बसले बापा. समजा प्रवचन ऐकले हो 4-5 घंटे, साऱ्या भंतीजीचे प्रवचन ऐकले, मन लावून, अरे बाप काय प्रवचन. अच्छा, भगवान बुद्धाने असं शिकवलं का? अच्छा, चोरी करून हे शिकवलं का? अच्छा, रागाने बोलून हे शिकवलं का? कोणाला शिव्या शाप देऊन हे शिकवलं का? आणि उठले बा, आणि नेमकं चप्पलच गेली. चप्पल गेलेली दिसली की मड मुडद बसू दे, कोणाचं कोणी घेतली चप्पल, आणि माझी चप्पल दिसली का? आणि यानं दिली होती, त्यानं दिली होती, घरच्यांनी आणली होती, आणि मी लय आवडीनं घेतली होती. नेमकी माझी चप्पल गेली, त्यांचं मड बसू दे, सारा धम्म इथं टाकून दिला. असे काही लोक असतात. भगवान बुद्ध म्हणाले की हे जे कमळ आहे, हे कमळ अर्धवट जे उगवलेलं आहे. तर असे काही लोक आहेत की धम्म श्रवण तर करतात, धम्म श्रवण करतात, पण धम्माचा त्यांना अर्थच कळत नाही. म्हणतील पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, आदिना दाना वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही. काय म्हणतील हो. दारू पिऊ नये काही सुरा मेरे मजप माझ डाना वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, हे दारू पिऊन आले. सांगा बरं आता हे किती अवघड आहे. भंतेजी म्हणाले, आता जयंतीला जर दारू पिऊन जयंती साजरी करत असतील आपल्या बाबाची, तर कोण अपमान करते बाबासाहेबांचा? अरे जे दुसरे लोक त्यांचा तर अजेंडाच आहे हो, पण जे बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी दारू पित असतील नाचण्यासाठी म्हणून, तर त्यांच्या एवढं मूर्ख या जगात दुसरं कोणी नाही. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, खरं की खोटं? कारण त्या बाबासाहेबांनी हे सगळं काही केलं का? अहो, पंचशिलेमध्ये तर आहेच सुरा मेरे म्हणजे पमाद टाना वेरमणी, पण या येड्या लोकांना कळणार नाही म्हणून बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा टाकलं ते मराठीमध्ये, मी दारू पिणार नाही म्हणून. पूर्ण पंचशील टाकलं बघा 22 प्रतिज्ञांमध्ये. तुम्ही वाचून तर पहा. देवा धर्माच्या बाबतीमध्ये तर लिहिलं, पण काय करावं काय करू नये हेही बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये लिहिलं. त्याचं पालन झालं पाहिजे. म्हणून दुसरा प्रकार कमळाचा सांगत असताना, धम्मश्रवण करतात काही लोक, धम्मदेशन ऐकतात, प्रवचन ऐकतात, गाण्यातून बाबासाहेब बुद्ध ऐकतात, पण त्यांना त्याचा काही अर्थ कळत नाही बघा. आणि म्हणून परंतु यांच्यामध्ये एक आशावाद सांगितला की जर योग्य मार्गदर्शक यांना लाभला वेळीच, तर मात्र ते स्वतःमध्ये सुधारणा परिवर्तन घडवून घेऊ शकतात. हा दुसरा प्रकार. तिसरा सांगितला, पदुमंग उदके ठिकतंग, म्हणजे पाण्याच्या तळाशी असून पाण्याला न लागणारे, म्हणजे पाण्याच्या वर आलेले असतात, थोडेसे वर आलेले असतात पाण्याच्या. असे कमळाचे बघा, तुम्ही कधी बघितले असतील तर हे विविधता तुम्हाला दिसेल पाहायला, तुम्ही प्रत्यक्ष जरी पाहिला तर कुठे. तर काही कमळ, आता तिसरं कसं सांगितलंय की पाण्याच्या वरती आलेलं असते, पाण्याला हे चिपकलेलं नसते. याच्याबद्दल सांगितलं भगवंताने की असे काही लोक असतात, धम्मश्रवण करतात, धम्माचा अर्थही कळते, पण आचरण करत नाही. काय कोणता सांगितला प्रकार?
जसं हे कमळ त्या पाण्याच्या थोडस वरती आलंय, तशी माणसांशी कम्पेअर करताना भगवान बुद्धांनी सांगितलं की धम्म श्रवणही करतात, धम्माचा अर्थही कळते, पण धम्माचं आचरण करत नाहीत, असा प्रकार तिसरा सांगितला. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले असे लोकही काही कामाचे नाही. कारण माहीत असून फायदा होते का? न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपी सुतवान धम्मं कायेन पश्यति. कोणाचं वचन आहे? भगवान बुद्धांचं वचन आहे. जास्त धम्म माहीत असला म्हणून, जास्त प्रवचन देता येते म्हणून, जास्त सुत्त पाठ असतील म्हणून, जास्त विहारात जातो म्हणून, किंवा लय ग्रंथ वाचले म्हणून, लय ग्रंथ लिहिले म्हणून कोणी धम्मधर होते का? हे तर आवश्यक आहेच, पण केवळ तेवढ्यामुळे धम्मचारी होईल का कोणी? बिलकुल नाही. धम्म केवळ पाठ असल्याने धम्मचारी होत नाही. धम्मावर भाषण करता येते, बाबासाहेबांवर भाषण करता येते म्हणून कोणी धम्मचारी होत नाही किंवा त्यांचा अनुयायी होत नाही. तर जो काया वाचा मनाने प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतो तो व्यक्ती श्रेष्ठ आहे, की ज्याला सर्व काही माहित आहे त्याच्यापेक्षा. कोण श्रेष्ठ आहे? थोडसच माहित असून जो त्याचं आचरण करतो ती व्यक्ती श्रेष्ठ आहे. परंतु एवढं माहित असून त्याचं आचरण करत नसेल तर ती व्यक्ती श्रेष्ठ नाही आहे. हे भगवंताचं वचन आहे. चौथं आणि शेवटचं कमळ सांगितलं भगवंताने, ते म्हणजे पद्मं उदके जातं, म्हणजे पाण्यावर उगवलेले. परंतु याला उपमा दिलेली आहे की जसा सूर्य उदय होतोय सकाळी, सूर्यफूल माहित आहे तुम्हाला? सूर्यफूल माहित आहे का नाही? सूर्यफूल बघा, सूर्योदयावरती डिपेंड असते, त्याला म्हणूनच सूर्यफूल म्हटलं. बघा ते सूर्यासारखंच असते सूर्यफूल. तर या चौथ्या कमळाची विशेषता अशी सांगितली की काही काही कमळ अशी असतात की ते पाण्याच्या वरती येतात, जसाही सूर्य उगवला की लगेच ते उमलतात. बघा उमलणं समजतं ना, लगेच उमलतात ते. आणि असे काही कमळ असतात. आणि अगदी अशाच प्रकारे काही लोक या संसारात असतात, एकदाच धम्मदेशना श्रवण करतात किंवा थोडीशीच धम्मदेशना श्रवण करतात, थोडासाच बाबासाहेबांचा उपदेश ग्रहण करतात आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो, ट्यूब पेटते त्यांची, क्लिक होते त्यांना, फील होते त्यांना की अरे आतापर्यंत आपण चुकत होतो, बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला, आपण बदललो पाहिजे. आणि मग ते लगेच बदलतात. असे जे लोक आहेत या चौथ्या कमळासारखे आहेत म्हणाले भगवान बुद्ध. आणि ते सर्वोत्तम प्रकारचे लोक सांगितले भगवंतानं. का ते जे लोक असतात ते भलत सलत त्यांना काही माहित नसते, पण थोडसच ऐकलं की लगेच स्वतःमध्ये बदल करून घेतात, धम्मश्रवणही करतात आणि त्या धम्माचा अर्थही त्यांना माहित असतो आणि धम्माचं आचरणही करतात. अल्प उपदेशाच्या द्वारे सुद्धा स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणतात. का असे किती प्रकारचे झाले कमळ? माणसं पण किती प्रकारचे झाले? आता याच्यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारचे? मला नका सांगू बाबा, पण विचारतो तुम्हाला, तुम्ही स्वतःलाच विचारा की या चार पैकी आपण कोणत्या प्रकारचे. आणि यातले मी तर म्हणतो बा चौथ्या प्रकारचे आपण असायला पाहिजे. बघा स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणता आलं पाहिजे, स्वतःमध्ये बदल घडून आणता आला पाहिजे. बाबासाहेबांनी जेव्हा आपल्या लोकांना दीक्षा दिली तेव्हा आपले लोक शिकलेले होते की अडाणी होते? कसे होते? अडाणी होते का नाही? आता शिकलेले की हुकलेले? काही काही शिकून हुकलेले म्हणा बा, कारण तेव्हा अडाणी होते. पण बाबासाहेबांनी जे सोडायला सांगितलं ते लगेच सोडून दिलं. बघा बुद्ध धम्म संघालाच शरण गेले बरोबर. नत्थी मे शरणं बुद्धो मे धम्मो मे संगो मे शरणं वरं येते न सच्चे वज्जेन हो तुम्ही जय मंगलम म्हणाले आणि सगळं सोडून दिलं. बघा कालच एक आमच्या मुंबई जवळ एक गाव आहे, त्या गावच्या आई भेटल्या. ते म्हणे भंतेजी लय काय काय करत होतो आम्ही, इतर ठिकाणचं लय काय काय करत होतो, पण जेव्हापासून भंतेजींचे प्रवचन ऐकायला लागलो तर घरात एवढा मोठा पसारा करून ठेवला होता. सोमवार ते शनिवार रोज कोणाकोणाच्या नावानं काय काय सुरू होतं म्हणे. लय वर्ष केलं पण
आता जसं युट्यूबच्या माध्यमातून प्रवचन ऐकू लागलो तेव्हा बाबासाहेबांचा त्याग, समर्पण, त्यांचं बलिदान हे सगळं काही कळू लागलं. बुद्ध धम्माचं श्रेष्ठत्व कळू लागलं. आणि म्हणून घरामध्ये जो कचरा ठेवला होता एवढे वर्ष, तो कचरा म्हणे सारा धरला आणि फेकून दिला म्हणे. आणि आता घरदार आमचं एकदम काटेकोरपणे बुद्ध बाबासाहेबांच्या तत्वानुसार चालते. हे आई येऊन सांगू लागली म्हणे, भंतेजी आता माझी काही तब्येत बरी राहत नाही म्हणे, ही शेवटची भेट असू शकते, मी कृतज्ञता व्यक्त करायला आले म्हणे मुंबईवरून. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे परिवर्तन घडून आणता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये पुरुषार्थ असायला पाहिजे. धम्माचं आचरण करणं, बुद्धाच्या धम्माचं आचरण करणं, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं खरंच आयऱ्या गैऱ्या तू खैऱ्याचं काम नाही आहे बघा. त्यासाठी पुरुषार्थ लागतो स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी. आणि बाबासाहेबांनाही तेच अभिप्रेत होतं आपल्या समाजाकडून. कारण तुमच्याकडे जर बदल झाला तुमच्या आचरणामध्ये, आपल्या चॅनलचं स्लोगन आहे बघा की महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्या हेतू असं लिहिलेलं आहे बघा, तुम्ही वाचत असाल तर. कारण आपलं जर आचरण सुधारलं, आपण जर खरंच आचरणिक बनलो, तर इतर लोकांवर त्याचा प्रभाव पडेल का नाही? पडेल की नाही? का इतर लोकांना फक्त शिव्या दिल्या म्हणून किंवा बाबासाहेबांचा जय जयकार केला आणि भगवान बुद्धांचा जय जयकार केला म्हणजे होईल का सगळ्या गोष्टी? तर आपल्याला आचरणिक बदल करता आला पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे ही जी आता पिढी आहे, यांनी जर धम्मवान बनले, धम्माचं आचरण केलं, 22 प्रतिज्ञांचं पालन केलं, तर येणारी पिढी सुद्धा तशी निर्माण होऊ शकते, त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊ शकते. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत उपकार तुम्ही आपल्या ध्याना मनात ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरोखर बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिलं बघा, बंगला, गाडी, मोटार, नोकरी, सगळं काही दिलं बघा. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं बा, जाता जाता सोन्याचा धूर निघतो, एकदा घ्या भंतेजी, तर त्यांचे पैसे फिटतील बाबा. आणि त्यामुळे सर्वांची विनंती असल्या कारणाने 2 शब्द तुम्हाला ऐकवतो. कारण बुद्ध बाबासाहेबांचं जे गाणं आहे ते काही गाणं मनोरंजनाचं नाही आहे, ते प्रबोधनाचं गाणं आहे. आणि त्यामुळे नाही तर बाबा आम्हाला गाण्याशी काही संबंध नाही, तसे तर काही आम्ही गायक नाही बघा. सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. भीमलेखनीची धार, क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार, भीमलेखनीची धार. आणि अशा प्रकारे पूजनीय भंतेजींची क्षमा मागतो. भिक्षू संघाची मी वेळ घेतली, कारण नाही तरी बाबा आम्हाला शेवटी ठेवलं. आणि त्यामुळे जे बोलायचं असते ते बोलावं लागते, म्हणून हे प्रवचन दिलं बघा. औरंगाबादला आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं बांधकाम सुरू आहे. आणि समाजाच्या स्वेच्छादानातून आपल्या बुद्ध विहाराचं टॉवरचं काम सुरू असताना आपण सर्वांनी आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवरचे प्रवचन ऐकावेत आणि बुद्ध धम्म प्रचारासाठी भिक्षू संघाला सहकार्य करीत राहावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो. इथे आपल्या रत्नदीप बुद्ध विहारातील सर्व या जमापूर बंड गावातील आपल्या श्रद्धावंत उपासक उपासिकांनी आम्हाला इथे निमंत्रित केलाय, तेव्हा त्यांच्याही प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवतु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता
सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The great happiness बुद्धं शरणं गच्छामि.